हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चविष्ट असा पालकचा गरगटा किंवा डाळ पालक कसा करायचं ते पाहणार आहे। ही आपण पालकची मस्त अशी भाजी बनवलेली आहे, बघू शकताय तुम्ही, एकदम चविष्ट बनते। झटपट आपण कुकरमध्ये ही बनवलेली आहे आणि मस्त होते। तुम्हाला झटपट अशी पालकची चविष्ट भाजी बनवायची असली या पद्धतीने तुम्ही पालकचा गरगटा किंवा डाळ पालक असं बनवू शकता। झटपट आपण कमी साहित्यात तेवढी चविष्ट ही भाजी बनलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल, मस्त झालेले, एकदम टेस्टी। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, एक जुडी मी पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे सुरुवातीला पालक। आता इथे पालक मी कट करून घेते। इथे या पद्धतीने सगळा पालक कट करून घेतलेला आहे। 2 टोमॅटोज धुवून घेतलेले आहेत, ते पण मी कट करून घेते। झटपट अशी भाजी बनवणार आहे, त्यासाठी कुकरमध्ये 1 पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे घालून घ्यायचे। इथे बघू शकताय, मोहरी छान अशी तडतडलेली आहे, त्यामध्ये जिरे घाला। जिरे पण छान असे फुललेले आहेत। आता हे छान असं परतलं की त्यामध्ये 2 हिरवी मिरची घातलेली आहे। हिरवी मिरची घातल्याच्या नंतर 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते घालायचे आणि टोमॅटो लवकर परतले जावेत यासाठी इथे मी पाव चमचा मीठ घालून घेते। बघा, इथे थोडंसं मी मीठ घातलेलं आहे। आता हे सतत हलवत आपल्याला टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो चांगले आपले परतलेले आहेत। आता टोमॅटो चांगले परतले की यामध्ये बघा, पाव चमचा हिंग घातलेली आहे, छान मिक्स करून घेतली। त्यामध्येच मी थोडीशी हळद घालून घेते। पाव चमचा हळद घातलेली आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, तरी पण यामध्ये लाल तिखट घालणार आहे। 1 छोटा चमचा मी धनेपूड घातलेली आहे आणि 1 छोटा चमचा मी लाल घरगुती आपलं तिखट घातलेलं आहे। हे सगळं 1 मिनिट परतून घ्यायचं आणि हे परतून झाल्याच्या नंतर जे आपण पालक कट केलेलं आहे ते यामध्ये घालायचं। इथे पालक मी यामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचं। आता पालक यामध्ये घातल्याच्या नंतर इथे बघा, अर्धी वाटी मी इथे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हवं तर तुम्ही भिजवून घेऊ शकता। स्वच्छ 2 ते 3 वेळा ही डाळ मी धुवून घेतलेली आहे। इथे डाळ आणि पालक आपण मिक्स करून घेतलेले आहे। मी यामध्ये परतून घेतलेले आहे 2 ते 3 मिनटं। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। टोमॅटो परतताना मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने घालायचं। मीठ घालून मी मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये आता पाणी घालायचं। तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ हवे तसं पाणी घाला। 2 ते 2.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। झाकण लावण्याच्या मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर इथे कुकर आपला थंड झालेला आहे, मी झाकण काढलेलं आहे। मस्त चविष्ट, एकदम दाटसर, एकदम छान अशी पालकची ही भाजी बनते। तुम्ही पालकचा गरगटा म्हणू शकता किंवा डाळ पालक म्हणू शकता। एकदम मस्त भाजी बनते। तुम्हाला बघून कळत असेल किती छान भाजी झालेली आहे। एकदम चविष्ट आणि एकदम चमचमीत अशी छान भाजी बनते बघा। तुम्ही ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, गरम गरम अशी भाताबरोबर मस्त लागते। नक्की एकदा तुम्ही पालकची अशी भाजी बनवून बघा, एकदम छान बनणार, तुमची पण छान होणार। करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने एकदा तुम्ही पालकची भाजी नक्की बनवून बघा, मस्त बनते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।